वेलकम टू एस एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण सेक्स लिंक इनहेरिटन्स या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. बायोलॉजीचा हा जो टॉपिक आपला 3.10 नंबरचा टॉपिक आहे. या पूर्ण चॅप्टरमध्ये कुठलाही डिलेटेड टॉपिक केलेला नाही आहे, तर आपण ह्या टॉपिकला आपण आज डिस्कस करू. पण बिफोर आय स्टार्ट, आय विल बी रिक्वेस्ट दॅट प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अवर चॅनल. ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता ही जी कन्सेप्ट आहे दॅट इज लिंक्ड इनहेरिटन्स. आता आपण माहिती आहे की जे जीन्स आहेत दॅट कुड बी लोकेटेड ऑन अ नॉन होमोजिनियस रिजन ऑफ द सेक्स क्रोमोझोम ना, ठीक आहे ना. कुठे जीन लोकेट करतात? दॅट कुड बी लोकेटेड ऑन द नॉन होमोजिनियस रिजन. ठीक आहे, कुठे? नॉन होमोजिनियस रिजनवरती. दॅट इज ऑल्सो कॉल्ड, म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो? दॅट सेक्स क्रोमोझोम्स आर कॉल्ड सेक्स लिंक्ड जीन्स म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो? सेक्स लिंक्स जीन म्हटलं जातं, कारण आपण हे आपलं मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलं आहे ना. ठीक आहे, मी मागच्या लेक्चरमध्ये ज्यांनी माझं पहिलं लेक्चर बघितलं नसेल, याच्या आधीचं लेक्चर, ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये मी ह्याबद्दल अजूनही माहिती तुम्हाला दिलेली आहे की हा जो बेसिक केस आहे दॅट इज जीन्स लोकेटेड ऑन अ नॉन होमोजिनियस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम आर कॉल्ड अ सेक्स लिंक्स इन जीन्स त्यांना म्हटलं जातं. आता बघा, हा जो ट्रेट्स आहे दॅट इज द ट्रेट्स दॅट आर डिटरमाइन. ठीक आहे ना, काय करतात? डिटरमाइन करतात. सेक्स लिंक जीन्सला जे डिटरमाइन करतात त्यांना सेक्स लिंक ट्रेट्स म्हटलं जातं. बरोबर आहे काय? बघा, दॅट इज जे ट्रेट्स आपण म्हणतोय दॅट इज द ट्रेट्स दॅट आर डिटरमाइन. काय करतात? डिटरमाइन करतात बाय अ सेक्स लिंक जीन्स. ठीक आहे, कशाला डिटरमाइन करतात? सेक्स लिंक जीन्सला डिटरमाइन करतात. म्हणजे बेसिकली हे डिफेक्ट्स असायला पाहिजे आपले. ठीक आहे, जे वेगवेगळे डिसऑर्डर्स येतात आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, हिमोफेलिया असेल, कलर ब्लाइंडनेस असेल, आपण हे बरेचसे जे डिसऑर्डर्स होते ते मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केले. ठीक आहे, तर बघा की दॅट इज द ट्रेट्स आर डिटरमाइंड बाय अ सेक्स लिंक दॅट इज कॉल्ड अ सेक्स लिंक ट्रेट्स यांना म्हटलं जातं. आता ह्याच्यामधून जर आपण गेलो की जे इनहेरिटन्स आहे, ठीक आहे, दॅट इज द इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्स जीन्स. बरोबर आहे, जे सेक्स लिंक्स जे जीन्सचं इनहेरिटेशन होतं कुठून? फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑस्प्रिंग. कुठून? पॅरेंट्सपासून त्यांच्या ऑस्प्रिंगपर्यंत काय होतात? सेक्स लिंक्स जीन्स हे काय होतात? इनहेरिटन्स दाखवतात. म्हणजे पॅरेंट्सपासून ऑस्प्रिंगपर्यंत पोहोचतात. म्हणजे बेसिकली जे डिफेक्ट्स आहेत, जर आपण कलर ब्लाइंडनेस म्हटलं किंवा हिमोफिलिया म्हटलं, सिकल सेल ॲनिमिया म्हटलं, तर असे जे वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत, जे डिफेक्ट्स आहेत, काय होतात? पॅरेंट्सपासून त्यांच्या पूर्ण ऑस्प्रिंगपर्यंत जे पोहोचण्याची जी कन्सेप्ट आहे दॅट इज द इनहेरिटन्स ऑफ द सेक्स लिंक जीन्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑस्प्रिंग इज कॉल्ड अ सेक्स लिंक इनहेरिटन्स. त्यांना काय म्हटलं जातं? सेक्स लिंक इनहेरिटन्स म्हटलं जातं. तर बघा, मग देअर आर 2 टाईप्स ऑफ लिंक्स, म्हणजे याचे 2 टाईप्स आपल्याला दिसायला भेटतात. ठीक आहे, तर पहिला जर आपण टाईप बघितला, एक टाईप असतो एक्स लिंक जीन्स आणि दुसरा असतो आपला वाय लिंक जीन्स. बरोबर आहे, एक काय असतो तुमचा? एक्स लिंक जीन्स असतो आणि दुसरा असतो वाय लिंक जीन्स. आपल्याला माहिती आहे की फिमेलकडे एक्स क्रोमोझोम्स असतात. याच्यापैकी एक रिसेसिव्ह क्रोमोझोम असतो, दुसरा डॉमिनंट क्रोमोझोम असतो. ठीक आहे, आणि जर मेलचा विचार केला तर याच्यामध्ये एक एक्स हा तर बेसिकली इथे काय असतो? तुमचा रिसेसिव्ह असतो ना. बरोबर आहे, तर वाय डॉमिनंट आपल्याला दाखवतो, म्हणजे एक्स आणि वाय जे क्रोमोझोम्स आहेत मेनमध्ये असतात. तर ह्या केसमध्ये बघा की आपण काय बघणार आहोत की ह्याचे जे 2 टाईप्स आपल्याकडे आहेत, ज्याच्यापैकी जो एक्स लिंक क्रोमोझोम आहे, ठीक आहे, त्याला आपण सेक्स लिंक जीन पण आपण म्हणतो. तर ह्याच्यामध्ये बघा की जो एक्स लिंक जीन आहे ना, हा लोकेट करतो कुठे? नॉन होमोजिनियस रिजनमध्ये. कुठे लोकेट करतो हा? दॅट इज एक्स लिंक्स जीन्स आर लोकेटेड ऑन द नॉन होमोजिनियस रिजन ऑफ द एक्स क्रोमोझोम. ठीक आहे, हा एक्स क्रोमोझोमच्या दॅट इज नॉन होमोजिनियस रिजनवरती एक्स लिंक क्रोमोझोम काय करतो? लोकेट करताना आपल्याला दिसायला भेटतो. तर हा तिथे असतो बेसिकली. तर ह्याच्यामध्ये हा जो एक्स क्रोमोझोम आपण म्हणतोय, ठीक आहे, दीज डू नॉट हॅव, आता हे जे एक्स क्रोमोझोम्स आहेत दॅट इज दीज डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग ॲलिल्स ऑन अ वाय क्रोमोझोम. म्हणजे यांचे जे ॲलिल्स आहेत, बरोबर आहे, एक्स क्रोमोझोमचे जे ॲलिल्स आहेत, ठीक आहे ना, एक्स क्रोमोझोम्स दीज डू नॉट हॅव ॲलिल्स ऑन द वाय क्रोमोझोमचं, यांचे जे ॲलिल्स आहेत ते वाय क्रोमोझोमवरती नसतात. ठीक आहे, सो दॅट इज जर आपण फिमेलचा आणि मेलचा विचार केला तर पहिले आपण जर फिमेलबद्दल सांगितलं तर आपल्याला माहिती आहे की फिमेलकडे किती? 2 एक्स क्रोमोझोम्स असतात. बरोबर आहे, तेच बोललो मी आत्ता तुमच्याशी की जे फिमेल आहे इट्स हॅव्हिंग अन 2 एक्स क्रोमोझोम्स. बरोबर आहे, फिमेलकडे 2 क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम्स असतील. तर त्याच्यापैकी बघा, इन फिमेल जे 2
रिसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स असतील, ठीक आहे ना, बरोबर आहे. दॅट इज इन फिमेल 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स आर रिक्वायर्ड फॉर द एक्सप्रेशन. कशासाठी? सेक्स लिंक ट्रेड एक्सप्रेशनसाठी 2 जे रिसेसिव्ह असायला पाहिजे. दॅट इज इन फिमेल 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स आर रिक्वायर्ड फॉर द एक्सप्रेशन ऑफ द सेक्स लिंक ट्रेड. ठीक आहे, तर सेक्स लिंक ट्रेड करण्यासाठी 2 रिसेसिव्ह सेक्स लिंक जीन्स असायला पाहिजे. तर मग बघा ह्याच्यापैकी जे आपण क्रोमोझोम्स म्हणतो त्याच्यापैकी बघा, इफ वन क्रोमोझोम जर त्याच्यापैकी एक जो एक्स क्रोमोझोम आहे, ठीक आहे, लक्षात येतं आहे. दॅट इज इफ वन क्रोमोझोम कॅरी अ रिसेसिव्ह जीन, ठीक आहे ना, म्हणजे जर एक्सपैकी जो एक एक्स क्रोमोझोम आहे, जर हा रिसेसिव्ह जीनला कॅरी करतोय, बरोबर आहे, 2 एक्स आहेत ना आपल्याकडे, तर एकापैकी दोघांपैकी एक जो आहे जर त्याच्याकडे एक रिसेसिव्ह जीन आहे, ठीक आहे, काय एक रिसेसिव्ह जीन्स असेल फॉर डिफेक्ट. कशासाठी? फॉर डिफेक्ट. सो इट्स इफेक्ट गेट कॅन्सल. त्याचा जो इफेक्ट असतो ना, लक्षात येतं आहे, जो एक्स असेल म्हणजे एकाकडे काय रिसेसिव्ह क्रोमोझोम आहे, रिसेसिव्ह जीन्स आहे, दुसरा जो आहे तो डॉमिनंट आहे, तर एकामुळे दुसरा जो होतो तो कॅन्सल करतो दुसऱ्याचा इफेक्ट, बरोबर आहे. म्हणजे बघा की इफ वन एक्स क्रोमोझोम कॅरी अ रिसेसिव्ह जीन्स फॉर डिफेक्ट, इट्स इफेक्ट गेट कॅन्सल बाय द डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन द एक्स क्रोमोझोम. म्हणजे जो दुसरा क्रोमोझोम आहे ना, अदर क्रोमोझोम, एका क्रोमोझोमवरती काय रिसेसिव्ह जीन्स आहे, ठीक आहे, फॉर डिफेक्टसाठी. कशासाठी? डिफेक्टसाठी, म्हणजे सिकल सेल ॲनिमिया, हिमोफेलिया, कलर ब्लाइंडनेस, ठीक आहे ना. तर ह्यांच्यासाठी बघा जो डिफेक्ट आहे, तर एका जीनवरती रिसेसिव्ह जीन आहे, ठीक आहे, एका क्रोमोझोमवरती, आणि दुसरा जो प्रेझेंट आहे एक्स फिमेलमधला ना, ठीक आहे, कारण एक्स जो फिमेल आहे त्याच्याकडे 2 क्रोमोझोम्स असतील, तर एकामध्ये रिसेसिव्ह जो डिफेक्टिव्हनेस दाखवणार आहे त्याच्यापैकी जो दुसरा आहे, ओके, दॅट इज द डॉमिनंट जीन्स, ठीक आहे, ह्याच्यावरती जो डॉमिनन्स प्रेझेंट आहे, जीन्स प्रेझेंट ऑन द अदर एक्स क्रोमोझोम, दुसऱ्या क्रोमोझोमवरती, तर त्याच्यामुळे काय होतो, जो रिसेसिव्हवरचा जो येणारा इफेक्ट आहे त्याला काय करतो, दुसरा कॅन्सल करून टाकतो, दुसरा क्रोमोझोम काय करतो, त्याला कॅन्सल करतो. सो दॅट इज फिमेल विथ वन रिसेसिव्ह जीन, ठीक आहे ना, लक्षात येतं आहे, फिमेल काय विथ वन रिसेसिव्ह जीन्स आर कॅरियर्स. काय असतात हे? कॅरियर्स असतात. म्हणजे याचा अर्थ की कॅरियरचा अर्थ कसा आहे माहिती का तुम्हाला? जर फिमेलमध्ये, ठीक आहे, त्याच्या जनरेशनमध्ये त्याच्याकडे जर आपण म्हणतो टॉल आणि डॉर्फ, आता हा हायब्रिड आहे, तर ह्याच्यामध्ये डॉर्फनेस पण आहे ना, ठीक आहे ना, ह्याच्यामध्ये काय डॉर्फनेस आहे, तर हा डॉर्फ पुढच्या जनरेशनमध्ये पण ट्रान्सफर होईल. तर हे काय झालं, तुमचं कॅरियर आहे. म्हणजे सिकल सेल ॲनिमियाचा कॅरियर जर असेल तर त्याच्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये डेफिनेटली ते जीन्स असायला पाहिजे सिकल सेल ॲनिमियाचे, ठीक आहे ना, तेच आपल्याला बघायचं आहे. म्हणजे फिमेलमध्ये विथ वन रिसेसिव्ह जीन्स आर कॅरियर, ठीक आहे ना, काय असतात हे? कॅरियर असतात. दॅट इज द कॅरियर फिमेल फिजिकली नॉर्मल असते, ठीक आहे ना, म्हणजे जर सिकल सेल ॲनिमियाचा पेशंट असेल तर तो नॉर्मल दिसणार आहे, ठीक आहे. कॅरियर काय असेल? बेसिकली नॉर्मल असतो, पण त्याच्यामध्ये, ठीक आहे, त्याच्यामध्ये ते जीन्स असतात. सो नॉट सफरिंग फ्रॉम द डिसिजेस. म्हणजे हे जे येतात, जे कॅरियर आहेत ते बेसिकली ते नॉर्मलच राहतात, पण काय आहेत ते डिसीजपासून सफर करत नाही, फक्त एवढे त्याच्यामध्ये ते जीन्स प्रेझेंट असतात, ठीक आहे. सो दॅट इज जर मेलबद्दल बोलायचं म्हटलं तर मेलकडे काय आहेत बघा, दॅट इज ओनली वन एक्स क्रोमोझोम, कारण मेलकडे काय एक एक्स असतो, दुसरा काय असतो वाय, तर वायचा इथे बेसिकली संबंध येत नाही, पण एक्सचा इथे संबंध येतो, ठीक आहे. जो मेल आहे बेसिकली ओनली वन एक्स क्रोमोझोम. इफ जर एक्स क्रोमोझोम जर कॅरियर असेल, ठीक आहे ना, कॅरियर असेल डिफेक्टचा, ठीक आहे ना, दॅट इज एक्स लिंक रिसेसिव्ह असेल फॉर अ सेक्स ट्रेड्स, त्याला आपण डिफेक्ट्स म्हणतो आहे, ठीक आहे ना. जर कॅरियर असेल डिफेक्टचा इन फिनोटायपिकली, कसा तुमचा फिनोटायपिकली जर तो कॅरियर असेल, सो दॅट इन मेल देअर आर नो डॉमिनंट जीन इन वाय क्रोमोझोम. लक्षात येतं आहे तुम्हाला? वायवरती कुठलाही डॉमिनंट जीन नाही आहे, म्हणजे डेफिनेटली जर डिफेक्ट असेल तर डिफेक्ट पुढच्या पिढीमध्ये नक्की दिसायला भेटतो, बरोबर आहे. जर कुठला डिसिजेस असेल तर तो नेक्स्ट पिढीमध्ये येईल, कारण वायवरती जर आपण विचार केला, इन मेल देअर इज नो डॉमिनंट जीन इन वाय क्रोमोझोम, तर वाय क्रोमोझोमवरती डॉमिनंट जीन नसतो. सो दॅट हेन्स दे इझिली कॅन सफर. लक्षात येतं आहे? जे मेल आहेत ते बेसिकली काय होतात, ते इझिली कॅन सफर फ्रॉम ट्रेड्स लाईक हिमोफिलिया. त्यांना कुठले कुठले आजार होऊ शकतात? हिमोफिलिया असेल,
कलर ब्लाइंडनेस असेल किंवा नाईट ब्लाइंडनेस असेल तर असे डिसिजेस होणं मेलमध्ये बेसिकली पॉसिबिलिटी असतं, कारण वाय काय असतो हा डॉमिनंट जीनला कॅरी करत नाही. सो अँड ओनली एक्स क्रोमोझोम इज देअर. सो बिकॉज ऑफ दिस दॅट कुड बी दे कॅन बी सफर फ्रॉम द हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस असेल किंवा नाईट ब्लाइंडनेस थ्रू हे काय करू शकतात, सफर करतात. दुसरा जो आपण टाईप बघतो तो आपल्याकडे येतो वाय लिंक्ड क्रोमोझोम, म्हणजे वाय लिंक्ड जीन आपण त्यांना म्हणतो. दॅट इज नथिंग बट अ ओलँड्रिक त्याला म्हटलं जातं. तर हा जो वाय लिंक जीन आहे, ठीक आहे, दॅट इज ऑल्सो लोकेटेड ऑन द नॉन होमोजिनियस रिजन ऑफ द वाय. फक्त तिथे तो एक्स होता, एक्सवरती लोकेट करत होता. नॉन होमोजिनियस एक्स आपल्याला दिसायला भेटला. हा पण काय आता, हा पण काय करतो, लोकेट करतो नॉन होमोजिनियस रिजनमध्येच, पण कुठे एक्स क्रोमोझोमच्या, म्हणजे सॉरी वाय क्रोमोझोमवरती. ठीक आहे, कुठे लोकेट करतो, वाय क्रोमोझोमवरती हा बेसिकली लोकेट करतो. सो दॅट्स वाय वी कॉल्ड एज त्यांना आपण म्हणतो वाय लिंक्ड जीन. त्यांना काय म्हटलं आता आपण, वाय लिंक जीन म्हणतो. सो दॅट इज वाय लिंक क्रोमोझोम जो आहे, म्हणजे जो जीन आहे, वाय लिंक जीन आहे, इज डायरेक्टली इनहेरिटेड मेल टू मेल. म्हणजे लक्षात येतं आहे की इथे जो वाय लिंक क्रोमोझोम आहे, जो जीन आहे, हा डायरेक्टली लिंक होतो, म्हणजे डायरेक्ट फादरपासून डायरेक्ट सनमध्ये येतो. लक्षात येतं आहे तुम्हाला. दॅट इज व्हॉट इनहेरिटन्स जे होतं ते मेल टू मेल इनहेरिटन्स इथे दिसायला भेटतं. म्हणजे फादरमध्ये असेल तर डेफिनेटली त्याच्या सनमध्ये आपल्याला दिसायला भेटेल. सो वाय लिंक क्रोमोझोम, वाय लिंक जे जीन्स आहेत ते डायरेक्टली फादर टू डायरेक्ट मेल म्हणजे सनमध्ये आपल्याला ते दिसायला भेटतात. आता याच्यामध्ये जर आपण डिसीजचा विचार केला, म्हणजे जो पहिला आहे कलर ब्लाइंडनेस, हा कसा येतो, किंवा हिमोफिलिया जो आहे तो कसा त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये दिसायला भेटतो किंवा कसा असू शकतो, तर लक्षात घ्या बघा. दॅट इज एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ही डिसऑर्डर कुठली तुमची, दॅट इट इज अन एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. व्हेअर पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश. ठीक आहे ना, ज्या पर्सनला कलर ब्लाइंडनेस असतो त्या पर्सनला लाल रंग, रेड कलर आणि ग्रीन कलरमधलं कॉम्बिनेशन समजत नाही, आणि तो रेड आणि ग्रीन ह्या दोघं कलरमध्ये त्याला ग्रे कलर दिसायला भेटतो. म्हणजे बघा, दॅट इज इट इज अ एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर वेअर पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन ॲज बोथ कलर्स. ठीक आहे ना, दोघांमधलं त्याला फरक समजत नाही. ठीक आहे, जर रेड आणि ग्रीन कलर दिला तर त्याला त्याचा फरक समजणार नाही. सो कलर ॲपियर ॲज अ ग्रे, कसा दिसतो तो, ग्रे कलर दिसायला लागून जातो त्याला. म्हणून ह्याला बेसिकली असतो तुमचा कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे ना, काय असतो, कलर ब्लाइंडनेस. आता इथे बघा, हा रेड कलरमध्ये लिहिलेला, हा ग्रीन कलरमध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे, ज्याला कलर ब्लाइंडनेस असेल तर रेड कलर आणि ग्रीन कलरचा जो दोघं कॉम्बिनेशन आहे तो ग्रे कलरमध्ये दिसायला लागेल. तर दिस इज बेसिकली अन एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ठीक आहे, सो दॅट इज ही जी कॉजेस आहे, म्हणजे बघा, कॉज ड्यू टू एक्स लिंक जीन. ठीक आहे ना, लक्षात येतं आहे, हा रेड कलरमध्ये लिहिला आहे मी, लक्षात ठेवा. बरोबर आहे, एक जो मोठा सी इथे दाखवला जातो ॲक्च्युली, पण मी रेड कलर आणि बेसिकली ब्ल्यू कलरचा इथे यूज केलेला आहे. तर हा मोठा सी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. बघा, कॉज ड्यू टू एक्स लिंक जीन. ठीक आहे, एक्स लिंक जीन आहे, हा कॅपिटल आहे, मोठा लिहिलेला आहे मी. विच प्रिव्हेंट फॉर्मेशन. तर हा का बरं होतो बघा, हा काय याच्यामुळे काय होतं बघा, की हा काय करतो, विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल. लक्षात येतं आहे, जे आपले जो रॅटिना असतो, जो आय आहे आपल्या जे डोळ्यावरचा जो रॅटिना आहे, त्या रॅटिनावरती हा जो एक्स लिंक जीन आहे, दॅट इज एक्स, कॅपिटल एक्स सी, त्या कॅपिटल सी एक्सचा, दॅट कुड बी प्रिव्हेंट, हा काय करतो, तिथे असणाऱ्या ज्या कलर सेन्सिटिव्ह सेल आहेत ना त्यांना फॉर्म होऊ देत नाही. अँड बिकॉज ऑफ दिस दे कॅन बी ऑब्झर्व अ ग्रे कलर. ठीक आहे, कसं ऑब्झर्वेशन येतं त्याला, ग्रे कलरचं ऑब्झर्वेशन आपल्याला दिसायला भेटतो. सो दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द कलर ब्लाइंड वुमेन. लक्षात येतं आहे इथे बघा, की दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमेन इज मच लेस दॅन द कलर ब्लाइंड मेन. ठीक आहे ना, म्हणजे कलर ब्लाइंड ज्या वुमेनला कलर ब्लाइंडनेस असेल तर तिची जी फ्रिक्वेन्सी आहे, ठीक आहे, द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमेन दॅट विल बी मच लेस दॅन, म्हणजे फिमेलमध्ये जी कलर ब्लाइंडनेस असते ती काय असते तुम्हाला, दॅट विल बी लेस दॅन द कलर ब्लाइंडनेस इन द मेन. ठीक आहे ना, जो मेल आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे जो मेन आहे, ठीक आहे, आपण म्हणतो त्या मेनपेक्षा वुमेनमध्ये जी फ्रिक्वेन्सी असते कलर ब्लाइंडनेसची ती आपल्याला कमी दिसायला भेटते. दॅट्स वाय वी कॅन सेइंग दिस, द फ्रिक्वेन्सी ऑफ द कलर ब्लाइंड वुमेन इज मच
लेस दॅन द कलर ब्लाइंड मेन. ठीक आहे ना. तर ह्याच्यापैकी जर आपण विचार केला की जो डॉमिनंट एक्स लिंक जीन आहे विच कॅन बी नेसेसरी असतो, हा काय असतो तुमचा नेसेसरी असतो फॉर द फॉर्मेशन ऑफ द कलर सेन्सिटिव्ह सेल. ठीक आहे. कलर सेन्सिटिव्ह सेल फॉर्मेशन होण्यासाठी डॉमिनंट एक्स लिंक जीन काय असायला पाहिजेच. ठीक आहे. तो महत्त्वाचा आहे, नेसेसरी असतो फॉर दिस. दॅट इज कलर सेन्सिटिव्ह सेल फॉर्म होता ह्या रेटिनामध्ये फॉर्म होण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. इथे जर तुम्ही नीट बघितलं तर बघा, हा मी असा लिहिला आहे बघा, स्मॉल सी पिंक कलरमध्ये ब्ल्यू कलरमध्ये लिहिलं आहे. दॅट इज नथिंग बट अ रिसेसिव्ह नॉट फॉर्म अ कलर सेन्सिटिव्ह सेलसाठी मी घेतलेला आहे. आणि हा बघा जो रेड कलरमध्ये काढलेला आहे ना मी, दॅट इज डॉमिनंट. हा जो आहे, हा जो एक्स लिंक आहे हा जो जीन आहे हा डॉमिनंट आहे. यूज फॉर द फॉर्म, हा काय करतो बघा, हा यूज होतो कलर सेन्सिटिव्ह सेल फॉर्म करण्यासाठी. तर इथे जर तुम्ही बघितलं तर बघा की इथे मेल आणि फिमेलमध्ये बघा, ठीक आहे, जो नॉर्मल असेल म्हणजे ज्याला कलर ब्लाइंडनेस नसेल बघा मेलमध्ये आणि फिमेलमध्ये, तर त्या दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये इथे तर हा डॉमिनंट आहे, डॉमिनंट वाय एक्स वाय, कारण मेलमध्ये जो आहे तो एक्स वाय असायला पाहिजे. आणि जो फिमेलमध्ये बघा दोघं कॅपिटल आहेत बघा. तर इथे ह्या केसमध्ये जर दोघं कॅपिटल असतील, ठीक आहे, दोघं जर रेड असतील, ठीक आहे, दोघं कॅपिटल किंवा रेड असतील, तर त्या केसमध्ये त्या पर्सनला मेल असेल और फिमेल असेल तर त्यांना कुठलाही कलर ब्लाइंडनेस आपल्याला दिसायला भेटणार नाही. पण ज्याला कलर ब्लाइंडनेस असेल त्या केसमध्ये बघा दोघांमध्ये, हा बघा ब्ल्यू कलरचा मी लिहिलेला आहे, ठीक आहे ना. तर हा ब्ल्यू कलरचा रिसेसिव्ह जो आहे, ठीक आहे, रिसेसिव्ह एक्स लिंक जीन त्याच्यामध्ये असतील. अँड बिकॉज ऑफ दिस ही सफर फ्रॉम द कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे. त्या पर्सन काय करतील, दॅट इज मेल असेल और फिमेल असेल, दोघं काय करू शकतील, हे सफर करतील अ कलर ब्लाइंडनेस. पण जर कॅरियरचा विचार केला तर मेल कधीही कलर ब्लाइंडनेसचा कॅरियर नसतो. कॅरियरचा अर्थ समजतो की पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करेल, त्याच्या बॉडीमध्ये असतात पण ते त्याला शो करत नाही, तो नॉर्मल राहतो, बेसिकली नॉर्मल दिसतो. ठीक आहे. पण इथे जो फिमेल येते तर फिमेल बेसिकली कॅरियर असते. ठीक आहे. मेल कॅरियर नसतो कलर ब्लाइंडनेसचा. कारण माणसाचा विचार केला तर फिमेलमध्ये काय होऊन जातं बघा, एक जो आहे तो रिसेसिव्ह डॉमिनंट येऊन जातो आणि दुसरा जो आहे तो रिसेसिव्ह येऊन जातो. सो बिकॉज ऑफ दिस, कारण दोघं एक्स एक्स असल्यामुळे, ठीक आहे, तर हा काय करतो, हा नेक्स्ट पिढीमध्ये चालला जातो, म्हणजे जी नेक्स्ट जनरेशन येणार आहे त्याच्यामध्ये हा काय करतो, सफर करून देतो, म्हणजे कॅरी करून घेऊन जातो तिथपर्यंत. तर त्या नेक्स्ट पिढीमध्ये म्हणजे F1 जनरेशनमध्ये किंवा F2 जनरेशनमध्ये ह्याचे प्रभाव दिसायला भेटतात. म्हणजे बेसिकली त्यांच्यापैकी काही लोक असे असतील की ज्यांना कलर ब्लाइंडनेस येण्याची शक्यता असते. म्हणजे बघा, जर लक्षात घेतलं आपण हे एक्झाम्पल, ह्याच्यामध्ये बघा की सपोज दॅट मॅरेज बिटवीन द कलर ब्लाइंडनेस मेन, ठीक आहे, एका माणसाला काय कलर ब्लाइंडनेस आहे आणि नॉर्मल फिमेल आहे, ठीक आहे, यांच्यामध्ये लग्न झालं असेल, ठीक आहे, तर मग त्यांच्यामध्ये काय होणार आहे की ह्या क्रोमोझोमचं देवाणघेवाण होईल, एक्स वाय आणि एक्स एक्स, एक्स एक्स आणि एक्स वाय क्रोमोझोमचं काय होईल, इंटरचेंज होईल, क्रॉसिंग होईल. तर मग त्यावेळेस जर कलर ब्लाइंडनेस मेल असेल आणि नॉर्मल फिमेल असेल, ठीक आहे, त्यांच्यामध्ये जी क्रॉसिंग होणार आहे, सो विल प्रोड्यूस नॉर्मल विजन मेल. ठीक आहे ना. यांच्यामध्ये काय, जो मेल असेल तो नॉर्मल विजनचा प्रोड्यूस होईल. ठीक आहे. लक्षात येतं आहे, मेलमध्ये काय असेल ते नॉर्मल विजन असेल, पण फिमेल ऑस्प्रिंग जो असेल इन F1 जनरेशनमधला, ठीक आहे, जो फिमेल येणार आहे F1 जनरेशनमधला, दॅट इज द सन हॅव अ नॉर्मल विजन बट दॅट डॉटर विल बी कॅरियर ऑफ द डिसीज. ठीक आहे ना. म्हणजे जी फिमेल असेल, मेलला काही होणार नाही, ठीक आहे, मेल नॉर्मल विजनचा येईल, त्याला कलर ब्लाइंडनेस नसेल, पण जी फिमेल येईल, ठीक आहे ना, F1 जनरेशनमध्ये जी येणारी फिमेल असेल ती कॅरियर असेल. ठीक आहे. डॉटर विल बी कॅरियर ऑफ द डिसीज, या डिसीजची कॅरियर असेल बेसिकली. ठीक आहे. म्हणजे इथे जे होणारे पूर्ण कन्सेप्ट आहे इथे लक्षात येते तुम्हाला, हे पॅरेंट्स आहेत बघा, ज्याला कलर ब्लाइंडनेसचा मेल आहे आणि नॉर्मल फिमेल आहे. ठीक आहे. तर कलर ब्लाइंडनेस मी बेसिकली ब्ल्यू कलरने दाखवतो आणि जे नॉर्मल आहेत ते आपले डॉमिनन्सी याच्यामध्ये कॅपिटलमध्ये रेडमध्ये दाखवले आहेत बघा. तर यांच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत बेसिकली एक्स हा जो आहे, ठीक आहे, वाय हे वेगवेगळे दाखवले आहेत मी तुम्हाला. मग जेव्हा यांच्यामध्ये क्रॉसिंग होईल तर याच्यामध्ये येणार आहे बघा एक डॉमिनन्सी, ठीक आहे ना, एक डॉमिनंट आहे तुम्हाला दिसतोय हा, ठीक आहे, आणि एक हा रिसेसिव्ह आहे. तर ह्यांच्यामध्ये बेसिकली आता बघा जो कलर ब्लाइंडनेसचा एक सी होता बघा, हा याच्यामध्ये येऊन गेलेला, हा याच्यामध्ये येऊन गेला. तर इथे जे डॉटर बनतील ना, ठीक आहे, लक्षात येते तुम्हाला, एक्स एक्स आहे तर एक्स एक्स काय असेल, तुमची फिमेल असेल, तर जो फिमेल आहे तो बेसिकली कॅरियर असेल. ठीक आहे ना. काय असेल, 50%, अर्धा जो फिमेल असेल ते काय करतील, कॅरियर ऑफ अ कलर ब्लाइंडनेस असेल. आणि जे मेल बनतील बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर दोघांमध्ये बघा हे कॅपिटल येत आहेत बघा, तर हे नॉर्मल सन प्रोड्यूस होतील, म्हणजे जे
मेल यांच्यामधून ज्यांच्या क्रॉसिंगने होतील दॅट विल बी मेल फ्रॉम द कलर ब्लाइंडनेस अँड नॉर्मल फिमेलपासून जे येणारे नेक्स्ट जनरेशन असेल त्या नेक्स्ट जनरेशनमध्ये 50% जे सन असेल, जे डॉटर म्हणजे जे मुलं असतील, जे मेल असतील ते नॉर्मल असतील म्हणजे नॉर्मल विजनचे असतील, पण दॅट कुड बी अ कॅरियर असतील फिमेल, ज्या फिमेल याच्यामधून प्रोड्यूस होतील ते कसे असतील तुमचे, दॅट इज नॉर्मल असेल पाहिजे. ठीक आहे, दॅट कॅरियर ऑफ द डॉटर म्हणजे हे कॅरियर म्हणजे याच्यामध्ये याचा अर्थ असा नाही आहे की ह्यांना कलर ब्लाइंडनेस असेल तर ह्यांना बी कलर ब्लाइंडनेस नसेल. फक्त काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, की हे कॅरी करून घेऊन जातील पुढच्या जनरेशनमध्ये जेव्हा यांचं अजून क्रॉसिंग होईल. ठीक आहे ना, हे जर कॅरियरचं क्रॉसिंग होईल तर त्यावेळेस ते नेक्स्ट जनरेशनमध्ये टाकतील. आता ह्यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळेचे सगळे नॉर्मल आहेत, नॉर्मल विजनचे आहेत. फक्त जी फिमेल आहे ती कॅरियर आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आणि जो मेल आहे तो काय आहे तुमचा नॉर्मल आहे. सो दॅट इज जर आपण पुढचा विचार केला, आता बघा जर कॅरियर असेल, ठीक आहे ना, कॅरियर जर फिमेल असेल तर ह्या कॅरियर फिमेलचं दॅट इज मॅरेज बिटवीन द कॅरियर फिमेल. ठीक आहे, ही जी कॅरियर फिमेल आहे तर कॅरियर फिमेलचं आणि नॉर्मल मेलमध्ये जर ह्यांचं मॅरेज झालं असेल तर ठीक आहे, तर त्यांच्यामध्ये आता हा तर कलर ब्लाइंडनेसला कॅरी करून घेऊन येते. म्हणजे जी फिमेल आहे ती काय करते, कलर ब्लाइंडनेसला कॅरी करून घेऊन येते आणि जो मेल आहे तो बेसिकली नॉर्मल आहे. ठीक आहे, नॉर्मल विजनचा आहे. तर ह्यांच्यामध्ये दॅट कुड बी प्रोड्यूस अ फिमेल ऑफस्प्रिंग. इथून जो फिमेल ऑफस्प्रिंग प्रोड्यूस होणार आहे, ठीक आहे, मेल विल प्रोड्यूस अ फिमेल ऑफस्प्रिंग विथ अ नॉर्मल विजन. तर जो फिमेल ऑफस्प्रिंग असेल तो नॉर्मल विजनचा असेल, बट हाफ ऑफ देम, ठीक आहे, विल बी कॅरियर ऑफ द डिसीजेस. ठीक आहे ना, त्याच्यापैकी जे अर्धे असतील ते काय असायला पाहिजे, कॅरियर ऑफ दिस डिसीज असायला पाहिजे. म्हणजे बघा दॅट इज हाफ ऑफ द मेल ऑफस्प्रिंग विल बी अ नॉर्मल असायला पाहिजे. ठीक आहे ना, त्याच्यापैकी अर्धे काय असतील, नॉर्मल असायला पाहिजे. वाईल रिमेनिंग हाफ ऑफ द बी अ कलर ब्लाइंड. ठीक आहे ना, म्हणजे जे अर्धे असतील ना, ठीक आहे ना, हाफ मेल, ठीक आहे ना, हाफ ऑफ मेल ऑफस्प्रिंग विल बी अ नॉर्मल वाईल आणि जे रिमेनिंग हाफ विल असतील त्यांना काय असायला पाहिजे, कलर ब्लाइंडनेस असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल यांच्यावरून आपल्याला काय क्लिअर होतं बघा, लक्षात येतं का तुम्हाला, जर कॅरियरमध्ये होणार आहे, लक्षात येतं हे बघा, तर हे असतील आणि नॉर्मल विजनचा हे असेल मेल असेल. ठीक आहे, आता हा नॉर्मल आहे. ठीक आहे, हे दोघं नॉर्मल आहेत ना. ठीक आहे, आणि ह्यांच्यामध्ये कॅरियर आहे, तर ह्यांच्यामध्ये जर क्रॉसिंग होईल तर बघा काय होणार आहे. जर हा एकदा आपण घेतलेला, ठीक आहे, एक्स सी इथून आला, इथून एक्स सी आला, नॉर्मल आहे. ठीक आहे, म्हणजे फिमेल नॉर्मल आहे. बघा आता इथून जर आपण घेतला एक्स सी इथून आला असेल, ठीक आहे, आणि जर सपोज की इथून वाय आला तुमचा, ठीक आहे, आता हा मेल बघा इथे पण येऊन जातो त्याचा, हा कॅरियर दिसतो एक. ठीक आहे, एक कॅरियर दिसतो आहे, बरोबर आहे. ह्याच्यापैकी म्हणजे एक जो असेल नॉर्मली जो आपल्याला दिसतोय, तर त्यांच्यापैकी जो एक येणार आहे, जो नेक्स्ट जनरेशनमध्ये येणार आहे, दॅट इज हाफ ऑफ द मेल ऑफस्प्रिंग विल बी अ नॉर्मल अँड व्हाईल द रिमेनिंग हाफ विल बी अ कलर ब्लाइंडनेस दाखवतात. काय दाखवतात, कलर ब्लाइंडनेस दाखवतात. सो फ्रॉम ऑल दिस एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आपल्याला समजतं, एक्झाम्पलवरून काय समजतं बघा, इट इज क्लिअर दॅट द एक्स लिंक रिसेसिव्ह जीन जे आहेत, ठीक आहे ना, याच्यावरून काय समजतं, जे एक्स लिंक रिसेसिव्ह जीन्स आहेत फॉर कलर ब्लाइंडनेस इज इनहेरिटेड, काय होतात, इनहेरिटन्स दाखवतात फ्रॉम कलर ब्लाइंड फादर टू हिज ग्रँडसन. म्हणजे त्याच्या नातवापर्यंत काय होतो, हा ट्रान्सफर केला जातो, इनहेरिटन्स दाखवतो, इनहेरिटेड होतो त्याच्या पूर्ण कुठून, ग्रँडसनपर्यंत थ्रू हिज डॉटर. म्हणजे बघा लक्षात येतं आहे, थ्रू हिज डॉटर. आता इथे जर आपण बघितलं होतं आपल्या एक्झाम्पलमध्ये, मेलला कलर ब्लाइंडनेस होता, याच्यापासून येणारी जी डॉटर होती, ठीक आहे, याची मुलगी आहे, ठीक आहे, त्या मुलीला काय होती, ती कॅरियर होती. आता ह्या कॅरियरपासून, ठीक आहे, आता हे जी कॅरियर आहे त्याच्यापैकी काय झालं मग बघा, की दॅट इज जो ग्रँडसन त्यांच्यापासून येणार होता, म्हणजे याचा जो ग्रँडसन आहे आता, तर त्याला काय असायला पाहिजे, कलर ब्लाइंडनेस असायला पाहिजे. तर हे बेसिकली इनहेरिटन्स दाखवतं, हे एक एक्झाम्पल येतं. ठीक आहे, सो दिस टाईप ऑफ इनहेरिटन्स, ठीक आहे ना, दिस टाईप ऑफ इनहेरिटन्स इज कॉल्ड अ क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. याला काय म्हटलं तर तुमचं क्रिस क्रॉस इनहेरिटन्स म्हटलं जातं. आता हे अजून एक एक्झाम्पलने समजतं आपल्याला, हिमोफिलिया. आता एखाद्या माणसाला हिमोफिलिया जर असेल तर त्याला जर कुठे लागलं असेल तर लागल्यानंतर त्याचं जे रक्त आहे ते कंटिन्युअसली वाहायला लागतं. ठीक आहे, काय होतं त्याचं कंटिन्युअसली ब्लड काय होतं, क्लॉटिंग होतं. ठीक आहे, ते थांबत नाही ब्लड. ठीक आहे ना, म्हणजे बघा इट इज अन एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे. ही कुठली डिसऑर्डर आहे तुमची, एक्स लिंक रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, इन विच ब्लड फेल्स टू क्लॉट. लक्षात येतं आहे, थांबायला, ब्लड गोठायला पाहिजे ॲक्च्युली. तर नॉर्मली आपल्याला कुठे लागतं तर आपलं ब्लड काय होऊन जातं, गोठून जातं ना, लगेच थांबून जातं, वाहनं थांबून जातं. पण ह्या पर्सनला ज्याला हिमोफिलिया असतो त्याचं जे ब्लड आहे ते कंटिन्युअसली वाहत राहतं, म्हणजे कोॲग्युलेशन विल बी व्हेरी स्लो. ठीक आहे ना, त्याचं जे कोॲग्युलेशन असतं ते काय असतं, व्हेरी स्लोअर असतं, म्हणजे ते रक्त थांबणं खूपच स्लोअर असतं. सो ह्या केसमध्ये जर हिमोफिलियाचा आपण विचार केला, एखाद्या पर्सनला हिमोफिलिया आहे किंवा फॉर नॉर्मल क्लॉटिंग
ठीक आहे ना. जे नॉर्मल क्लॉटिंग असतं तर नॉर्मल क्लॉटिंग जीन्स आर डॉमिनंट ओव्हर द रिसेसिव्ह जीन्स फॉर अ हिमोफिलिया. ठीक आहे, हिमोफिलियासाठी बघा जे नॉर्मल क्लॉटिंग जीन्स असतात आर डॉमिनंट असतात ओव्हर द रिसेसिव्ह जीन्स फॉर आहे ना हिमोफिलियासाठी. मग ह्याच्यामध्ये जे रिसेसिव्ह जीन्स आहेत आर प्रेझेंट इन अ नॉन होमोलॉगस रिजन. बरोबर ना, कुठे असतात हे पण नॉन होमोलॉगस रिजन ऑन अ एक्स क्रोमोझोमवरती इन मेल. ठीक आहे ना, बरोबर आहे. तर हे पण तुम्ही जर बघितलं तर एक्स क्रोमोझोमवरतीच असतात. ठीक आहे, कुठे नॉन होमोलॉगस रिजनवरती हे दिसायला भेटतात. तर मग ह्याच्यामध्ये जो मेल आपण म्हणतोय इन मेल देअर इज अ नो करस्पॉन्डिंग ॲलील असतात वाय क्रोमोझोमवरती. सो हेन्स मेल आर अ कॅरियर असतात. मेल काय असतात बेसिकली हे कॅरियर असतात. आता इथे बघा नॉर्मल जर मेल असेल, नॉर्मल मेल और फिमेल असतील तर त्यांच्यामध्ये इथे कॅपिटल एच घेतलेला आहे बघा. आणि हा कॅरियरसाठी बघा ज्याच्याकडे हिमोफेलिया आहे त्याला स्मॉल एच घेतलेला आहे बघा. ठीक आहे, तर मग हा पूर्ण पद्धतीने हिमोफेलियाचा प्रकार आहे जिथे स्मॉल एच असेल आणि जिथे कॅपिटल एच आले तिथे नॉर्मल असेल पर्सन. आणि जो कॅरियर असेल त्याच्यामध्ये एक एच कॅपिटल असेल, एक एच हा असेल तुमचा स्मॉलर. ठीक आहे, तर हा कॅरियर असेल जो पुढच्या पिढीमध्ये घेऊन जाणार आहे. तर इथे पण मेल कधीही हिमोफेलियाचा कॅरियर नसतो. कॅरियर कोण असते, फिमेल असते. ठीक आहे, जर हिमोफेलिया असेल तर गोष्ट खूप वेगळीच आहे. तर मग बघा दॅट इज मॅरेज बिटवीन द हिमोफेलिया मेल अँड नॉर्मल फिमेलमध्ये जर मॅरेज झालं तर बघा ते त्यांच्यामध्ये काय क्रॉसिंग होईल. आता हा हिमोफेलियाचा मेल आहे आणि नॉर्मल फिमेल आहे. जसं आपण मागचं एक्झाम्पल बघितलं ना त्याच पद्धतीचं हे एक एक्झाम्पल आहे. तर जिनोटाईप आपल्याला दिसतो जो हिमोफेलियाचा आहे. ठीक आहे ना, हिमोफेलियाचा मेलचा जिनोटाईप कसा आहे एक्स एच स्मॉल एच वाय आणि इथे फिमेल जो नॉर्मल असेल कॅपिटल एच दाखवेल दोघं. मग ह्यांच्यामध्ये जो एक आहे हा बघा ते एक्स वाय मी थोडेसे गॅमेट्स वेगवेगळे केलेत. एक्स एच दोघं वेगळे केलेत. आणि जेव्हा यांच्यामध्ये क्रॉसिंग होणार आहे लक्षात येतं ना, तर टोटल क्रॉसिंग किती बनते, 4 आपल्याकडे बनून जातात. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही रेशो बघितला बघा हे नॉर्मल आहेत बघा, सॉरी हे कॅरियर आहेत दिसतंय कॅपिटल एच स्मॉल एच, कॅपिटल एच स्मॉल एच. तर हे कॅरियर कोण आहेत बघा लक्षात येतं आहे. जिथे एक्स दिसतो तिथे फिमेल बनेल आपला. ठीक आहे, म्हणजे डॉटर जे आहेत 50% ऑफ द डॉटर विल बी अ कॅरियर आहेत तुमचे. आणि जे मेल आहेत बघा आता इथे जे सन प्रोड्यूस होणार आहेत तर हे बघा तुम्हाला नॉर्मल दिसतील. म्हणजे यांच्यामध्ये हिमोफेलिया येणार नाही आहे. आणि तसंच जर ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग झाली नंतर, म्हणजे ह्यांच्यामध्ये नाही क्रॉसिंग होणार, पण सपोज दॅट द मॅरेज बिटवीन द कॅरियर ऑफ फिमेल आणि नॉर्मल मेलमध्ये जर ही क्रॉसिंग झाली, ठीक आहे, तर मग ह्याच्यामध्ये कॅरियर ऑफ द मेल डॉटर अँड नॉर्मल मेलमध्ये जर क्रॉसिंग झाली तर बघा तर ह्यांच्यामध्ये येणारे जे नॉर्मल आहेत बघा किती बनतात बघा. तर 25% जे असतील, ठीक आहे, ते नॉर्मल आहेत बघा. 25% म्हणजे जर तुम्ही बघितलं तर फिमेल एक नॉर्मल आहे. ठीक आहे, मेल एक नॉर्मल आहे. ठीक आहे, त्यांच्यापैकी एक जो फिमेल आहे तो कॅरियर आहे बघा, इथे फिमेल कॅरियर आहे. आणि एक डायरेक्टली सफर करतोय कलर ब्लाइंडनेसने. पण कोण सफर करतोय लक्षात येतं आहे, जो मेल आहे त्याला. इथे कलर ब्लाइंडनेस नाही आहे बेसिकली. हा तुमचा जो प्रकार आहे ॲक्च्युली हा हिमोफेलियाचा प्रकार आहे. कुठला आहे तुमचा, हिमोफेलिया लिहायला पाहिजे आपण इथे. ठीक आहे, हिमोफेलियाचा सफरर आहे हा, म्हणजे ह्याला हिमोफेलिया असायला पाहिजे. म्हणजे सेम केस होतं जसं आपण तिथे बघितलं ना. ठीक आहे, जी आपली केस होती इथे जी होती, ठीक आहे ना, लक्षात येतं आहे आपल्याकडे जी कलर ब्लाइंडनेसची केस होती ह्यांच्यामध्ये जेव्हा क्रॉसिंग होणार आहे त्याच केसमध्ये तसंच आपल्याकडे इथे दिसायला भेटतं की ज्याच्यामध्ये 25% जे आहेत, जे टोटल आपण म्हणतो याच्यापैकी, ठीक आहे, याच्यापैकी 25% जे नॉर्मल असतील, एक मेल नॉर्मल असेल, एक फिमेल नॉर्मल असेल, एक कॅरियर असेल आणि एक पक्का काय असेल तो दॅट इज सफरर असेल. म्हणजे तो त्या कलर ब्लाइंडनेस असेल किंवा हिमोफेलिया असेल ह्या डिसिजेसमधून काय करणार आहे, सफर करणार आहे. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. ही पूर्ण जी कन्सेप्ट होती मी जी तुम्हाला सांगितली दॅट इज सेक्स लिंक इनहेरिटन्स, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. नेक्स्ट जो टॉपिक आहे ॲक्च्युली वी हॅव दॅट टॉपिक टुडे ऑल्सो, बट मी तो टॉपिक नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहे दॅट इज सेक्स डिटर्मिनेशन. ठीक आहे, आणि एक शेवटचा टॉपिक असेल दॅट इज डिसऑर्डर जे आहेत वेगवेगळे दिलेले ते तुम्ही 9वीमध्ये पण शिकलेले आहेत, पण आपण त्यांना पण घेऊन घेऊ. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कव्हर करून देईल तुम्हाला. आणि आपलं हे चॅप्टर मी त्या लेक्चरमध्ये त्याला काय करून देईल, तुम्हाला कंप्लीट करून देईल आणि तुम्हाला नोट्स पण भेटून जाईल याची. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.